त्या ज्ञानोबारायने हा धर्माचा पाया रचला मायबाप. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. हे देवालय धर्माचं उभा करण्याचं कार्य ज्ञानेश्वरांनी केलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या धर्मरूपी मंदिराचा कलश केला महाराज. आणि म्हणून वारकरी संप्रदाय तयार झाला. तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. आता मात्र ही सावकाश करण्याची परंपरा, आनंद देण्याची परंपरा तुकोबारायांनी केली. आणि ज्ञानोबा आणि तुकोबाराय म्हटलं तर जगातले सर्व संतांचे नाव येतात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. एक मिनिट भजन करा सर्वजण, सर्वजण टाळी वाजवून. धन्यवाद. आता बाकीचं काही सांगायचं राहिलं नाही. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम हे दोन नावं आपल्या पुढे आले ना तर मग सगळं संतांचं नाव येतं महाराज. तसे आता दोनच होते, किशोरचा प्रकाश. पण नारायण भाऊ इकडे आल्यामुळे आता खरा आनंद झाला. बाकी काही जमला ना, थोडं थोडं यमक चुळत होतं. हे सुज्ञाला निदान कळलं टेकोडे महाराज, बरोबर आहे की. चला विठाला हो माय बाप. खरा आनंद खंडू महाराज झाला आता टेकन लावल्यामुळं. बरं का सुनील भाऊ, अनिल भाऊ जमतंय ना महाराज. चला आता असो माय बापांनो, ज्ञानेश्वर महाराज यांचं जीवनचरित्र आपण पाहिलं, अनुभवलं तर अप्रतिम आहे बरं का. चोपदारांना अप्रतिम कार्य. ज्ञानोबारायांचं जे ज्ञान त्यांनी गुरु परंपरेतनं मिळवलं महाराज, हे नाथ परंपरेचं वैशिष्ट्य आहे. नाथ परंपरा या जगातली सर्वश्रेष्ठ परंपरा आहे. कारण त्यांनी साधना केली, तपश्चर्या केली आणि तपाच्या जपाने ते ज्ञान आपल्या हस्तगत केलेलं आहे. मग निवृत्तीनाथांकडे ते ज्ञान मिळालं होतं, ते ज्ञानेश्वरांना दिलं. आणि ज्ञानोबारायांनी जे गुढ गम्य ज्ञान आपल्याकडे आल्यानंतर जगाला दिलं. अभंगाचं शेवटचे जग ज्ञान गुण ज्ञानदेवाला दिले. ज्ञानदेवाला
हाती दिदले गुडगम्य ज्ञान ज्ञानदेवाने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला दिले ते माझे गुडगम्य ज्ञान निवृत्ती दादाने दिलंय. ते नाथ परंपरेतनं मला मिळालं, मी आपल्याकडे देतोय. आपल्या हातात आलं की निदान देत जावं, वाटत जावं, खिशातच घालू नये. निदान हातात आलं आपलं झालं की दुसऱ्याला द्यावं. पण लोकांचे खिशेच भरा ना आणि बाकी पुरे ना. हातात आलेलं देत जावं, पण हातात येण्याकरता गुरुकृपा लागते बरं का. ते हातात येण्याकरता गुरुकृपा लागते. आणि गुरुकृपा असेल हातातलं आलेलं कमीच पडत नाही. तू का म्हणे पोते देवे भरिले नोहे रीते. मग किती वाटत जा, किती वाटत जा, रीते नोहे देवे भरले म्हणून कमी पडत नाही. का की देणारा तू आहे. झऱ्यातलं पाणी काढत राहा, संपत नाही, माठातलं संपेल. तसं सद्गुरूच्या कृपारूपी झरा ज्याला मिळाला त्याने कितीही वाटलं तर संपणार कसं. निवृत्ती दादांनी दिलेलं ज्ञान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला दिलं, मी देतो आपल्याला. बरं ते ज्ञान सामान्य नाही, गुणगम्य ज्ञान आहे, सामान्य ज्ञान नाही. व्यवहारातलं ज्ञान सुद्धा माणसं फुकट कोणी कोणाला देत नाही बरं का. अहो याही पलीकडे सांगू का, एक विंचू उतरण्याचं ज्ञान असेल तर कोणी कोणाला देत नाही. चढवण्याचं विचारूच नका. काही काही माणसं उलटी विद्या शिकतात. काही काही माणसाला विंचू चढवता येतो. बरं चढवणाऱ्याला सांगितलं तू चढवू नको, डसला म्हणलं की चढलंच जातो, मंत्रच असे येते. काय माणसं वागतील सांगता येत नाही. बरं जाऊन दे, हे थोडं उंचच झालं. आता आमच्या माता बहिणी आहे, ते दिष्ट काढतात, नजर काढतात. नजर काढणारचं जे ज्ञान आहे, आता माता बहिणीकडे कुठून आलोय मला माहित नाही, पण माता बहिणी दुष्ट काढतात की नाही. काही चपलीने काढतात, मला वाडीतलं माहित नाही, आता फार दिवस झाले जाऊन. काही पदराने काढतात, काही हंड्यात पाणी भरतात, तो उलट ठेवतात. त्या पदराने काढणारी किंवा चपलीने काढणारी, मिठाने काढणारी दिष्ट असेल, अग्नीने काढणारी दिष्ट असेल, ते जे मंत्र आहे ते सुद्धा कोणी कोणाला फुकट देत नाही. एखाद्याकडनं शिकायचं असेल तर चहा पाजावं लागेल. बरं ते मंत्र काही नसतात, आल्या गेल्याची वाटसाऱ्याची. ते मंत्रही संस्कृत नसतात, पण आल्या गेल्याची वाटसाऱ्याची नजर लागलेली असते. ते असंच काहीतरी उलट पालट म्हणतात, मनातल्या म्हणतात, कारण बोलू देत नाही, कारण शिकले दुसरे तर. म्हणजे हे सामान्य ज्ञान असेल, आजीबाई दुसऱ्याला देत नाही का, ही शिकली तर. पण आमचे ज्ञानोबराय म्हणतात नाही, मला जे ज्ञान मिळालं ते सामान्य नाही, व्यवहारातलं नाही, प्रपंचातलं नाही, ते अध्यात्मातलं सर्वोच्च ज्ञान मला मिळालं. आणि ते सामान्य नाही, गुह्य आहे, गुढ आहे, गुढ तत्व ज्याच्यात दडलेलं आहे ते मला मिळालं, माझ्या हातात आलं, मी तुम्हाला देतोय. त्याला म्हणतात संत उदार. उदार किती उदार आहे महाराज. बरं मी देतोय ना, माझ्याकडे तुम्ही यान घेऊन जा. मोबदला नाही महाराज, देतो मुलाविन सर्व वस्तू, देतो मुलाविन सर्व वस्तू. मायबाप संत एकनाथ सांगतात, वेड्या होय बर का. एका जनार्दनी मांडली दुकान, देतो मोलाविन सर्व. हे एकनाथाच्या हरिपाठातलं. मी ज्ञानोबरायांच्या की तिकडे गेलो ना. एकनाथ महाराज म्हणतात की बाबा रे मला मिळालं, मी देतो तुम्हाला, पण मोल न घेता देतो मी तुम्हाला, दान देतो. घातेला दुकान, घातेला दुकान,
तिला दुकान देते आली असे दान. तुकोबरा इथे म्हणतात, तिकडे नाथ महाराज म्हणतात मी दुकान घातला पण देतो मोलाविना सर्व वस्तू. हे दुकान माझ्याकडे आहे. तुकाराम महाराज म्हटले मी हे दुकान घातला पण तो मी तुम्हाला दान देतो, या फक्त या. कोण कोण या? यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करा रे विचार नलगे चिंता कवणाची. या बाबा बर का महाराज या. लहान या थोर या नर अथवा नारी हो का दुराचारी मुखे गाता हरी या रे बाबा तुम्ही कोणी असू द्या. सकाळासी येते आहे अधिकार, सकाळासी येते आहे अधिकार. निदान कधी मध्ये वाजत जा म्हणजे बरं होईल आजचे दिवस. धन्यवाद. सकाळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामे कलियुगी उद्धार. येथे अधिकार सकाळासी. किती गोड वाक्य आहे बघा. तुम्ही अर्थाला एका अभंगाला 4-5 अर्थ असतात. भावार्थ, लक्षार्थ, वाच्यार्थ, गुणार्थ, शब्दार्थ. बरं का. शब्दार्थ जर घेतलं तर शब्द जर फार विचित्र आहे. पदराला धरू नको सोड काना, पदराला धरू नको सोड. हे काना पदर माझा धरू नको शब्दार्थ आहे. बरं, वाच्यार्थाने जर बघितलं, लक्ष्यार्थाने बघितलं, गुणार्थाने बघितलं, आपण कीर्तनात फक्त भावार्थच बघतो. बरं का. पण ज्ञानोबा म्हणतात मी आजच्या अभंगामध्ये तुम्हाला गूढ गम्य ज्ञान देतोय, द्यायला मी तयार आहे, तुम्ही घ्या. आणि हे दुकान माझ्याकडे आहे आणि आमच्या सोडून दुसरं दुकान कोणी तुम्हाला टाकणार नाही, देणार नाही. संत सज्जनी मांडली दुकान, संत सज्जनी मांडली दुकान. जे दया पाहिजे ते आहे रे, जे दया पाहिजे ते आहे रे. हा भक्ती मुक्ती फुकाची साठी, भक्ती मुक्ती फुकाची साठी. कोणी तयाकडनं पाये रे, कोणी तयाकडनं पाये रे. संत सज्जनी मांडली दुकान, जे दय पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाची साठी, कोणी तयाकडनं पाये रे. मायबाप ही दुकान आहे. संत सज्जनी मांडली दुकान, ते जय पाहिजे ते आहे रे. भक्ती मुक्ती फुकाची साठी, कोणी तयाकडनं पाहे. बात जमला. मायबाप ही दुकान आहे संतांची, सज्जनांची. या दुकानामध्ये माल मिळतो महाराज, बरं का, मिळतो पण तो फुकट मिळतो. भक्ती मुक्ती फुकाची साठी. भक्ती आहे, मुक्ती आहे आणि फुकट आहे परत. पण लोक फार विचित्र आहे. वडळीकर कोणी तयाकडनं पाहे रे, तिकडं कोणी पाहत नाही. हे दिलंय. ज्ञानोबा म्हणतात मला मिळालेलं मी आता तुम्हाला देतोय. ते माझ्या हातात आलंय गुह्य ज्ञान, ते भक्तीचं आहे, नामाचं आहे, भगवंताच्या चिंतनाचं आहे. मी केलं, तुम्ही करा आणि त्यांनी फार फायदा काय होईल असं जर कोणी म्हणत असेल तर त्याची कीर्ती, त्या नामाची कीर्ती गायल्यानंतर तुझा देह देखील पवित्र होईल. पहिलं चरण. हरिपाठ कीर्ती मुखे कलिता,
धन्यवाद. आजचं कीर्तन संपणार नाही संध्याकाळ. ती सुगरणबाई स्वयंपाक करते ना, नारायण महाराज, तिने कसंही मीठ टाकू द्या बरं का खरे महाराज, तरी भाजीला चव आल्याशिवाय राहत नाही. तसं आपलं आहे. धन्यवाद. देवदास मांदेआळी मिळवले होत. असो मायबाप, हरिपाठाची कीर्ती मुखाने जो गातो त्याचा देह पवित्र होतो. हे ज्ञान ज्ञानोबरायला मिळालं, कारण गुणगम्य ज्ञान आहे. नाथ परंपरेने दिलं. मुखात आलेलं ज्ञान, प्राप्त झालेलं ज्ञान, ते महाराज म्हणतात त्या हरीचं नामस्मरण करा. सर्व साधनाचे सार, हे सगळे जर साधना काय असेल तर त्याचं एकच सार आहे. भवसिंधू उतरी पार, पलीकडे जायचं असेल, या भवसागराच्या पलीकडे जायचं असेल, एकच तत्व आहे, त्या हरीचे नामस्मरण करा. हरीची कीर्ती मुख्याने गा. केव्हाही कुठेही कोणी असू द्या. आमची परंपरा फार सुंदर आहे. भक्ती करायची असेल तर मंदिरातच जा असं आमच्या संतांनी बिलकुल सांगितलं नाही. बरं, भक्ती करायची असेल तर संन्यासच घ्या असंही सांगितलं नाही. सगळ्यांनी संन्यास घेतला तर जीव घालायला कोण आहे आम्हाला? निदान तुम्ही तसे राहा ना, की ज्यांनी संन्यास घेतला त्यांना जीव घालण्याकरता 2 हातात 4 हात पाहिजे. म्हणून आसुनी संसारी जिव्हे वेगू करे. कामामध्ये काम, कामामध्ये काम काही म्हणा राम नाम, जाईल हा भवश्रम सुख होईल दुखाचे. दुखाचे सुख करायचं असेल तर जे तुम्ही काम करताय तिथे नामस्मरण करा. शेती करणाऱ्यांनी शेती सोडू नका, व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसाय सोडू नका, नोकरी करणाऱ्यांनी नोकरी सोडू नका. जे काही कामधंदा असेल तिथे राहा, पण नामस्मरण करा. काम करता राहा. काम करता करता पांडुरंग हारी, पांडुरंग हारी, पांडुरंग हारी, जय जय विठ्ठल विठ्ठल हारी. पांडुरंग हारी, पांडुरंग हारी, पांडुरंग हारी, जय जय विठ्ठल विठ्ठल हारी. जे काम करत असेल तिथे भजन करा. हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, हरे राम. बस काम करायचं, काम करायचं ना आपल्याला. वेळ झाला बुडा. विचार करा, ते काम जे चालू असेल ना केलं रे महाराज, तिथे नामस्मरण करावं. अनिल भाऊ, म्हणून जे काम ज्याचं असेल, आता आमच्या माता बहिणी स्वयंपाक करत असेल तर त्यांनी उंडा मळून घ्यावा, त्या चपात्या लाटावा आणि लाटताना म्हणावं राधे गोविंद जय जय राधे गोविंदा, नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा, राधे गोविंदा जय जय राधे गोविंदा, नटवर नागर नंदा जय जय राधे गोविंदा. काम करता करता स्वयंपाक सोडून भजन करायची गरज नाही, प्रपंचाचा त्याग करून भक्ती करायची गरज नाही. आणि मग ती भक्ती, ते भजन घडलं, नामस्मरण चालू झालं की किती मोठा आदम असू द्या तो पुण्यवान होतो.
रामायणामध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे, ज्याकर नाम मरत मुख आवा, ज्याकर नाम मरत मुख आवा, आदमई होई सोई गती पावा, राम सिया राम जय राम, राम सिया राम. जटावीचा प्रसंग फार सुंदर तुळशीदास सांगतात, ज्याकर नाम मरत मुख आवा, आदमाई होई सोही गती पावा, सोई गती पावा. बरं का महाराज, रामायणात तुळशीदास फार सुंदर लिहितात. आदम असू द्या, मूर्ख असू द्या, पापी असू द्या, अरे माणसं काय पशु असू द्या, त्याचाही उद्धार झाला. ज्या करणाम मरत मुकावा. फार सुंदर आहे. जटावीचा उद्धार घडला. कशामुळं? काही नाही केलं त्यांनी, राम 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 रामाचं नामस्मरण केलं. आणि रामाच्या नामस्मरणाने काय होतं माहितीये का? गरल सुधारी पुकरही मिताई, गोपद सिंधू आनंद शीतलाई, गरल सुधारी पुकरही मिता, गोपद सिंधू आनंद शीतलाई. तुळशीदास सांगतात, गरल सुधा रिपू करही मिताई. काय सुंदर वाक्य आहे. गरल म्हणजे विष, सुधा म्हणजे अमृत. तर ते विषाचंही अमृत करण्याची ताकद राम नामात आहे. गरळ सुधा रिपू करही मिताई, गोपद सिंधू आनल शीतलाय. म्हणजे विषाचं अमृत करण्याची ताकद त्या नामात असल्यामुळे जो कोणी नाम गातो त्याचा देह पवित्र होतो. म्हणून हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. गाय म्हैस नाही बरं का, कैलास महाराज. मुखाने त्या हरिपाठाची कीर्ती गायली, ही साधना घडली, हे तप घडलं, पुण्य अगणित होईल, कोणी गणना करणार नाही. पण त्या तपाच्या सामर्थ्याने त्याला चिरंजीव म्हणून राहता येईल. दुसरं चरण, तपाचे सामर्थ नाम साधनाचं तप झालं, मग असं मुखाने हरिमुखाला येतो बरं का. म्हणून मायबाप ते तप, ती साधना, गायलेलं नामस्मरण, कीर्ती भगवंताची, हे जर आपल्याला प्राप्त झालं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तपाचे सामर्थ्य तपी निला आमूप. पदाने अर्थ केला पाहिजे अभंगाचा, नाही तर मग माणसं अर्धवट पाठ करतात. व्यंजन स्वर बदललं की अर्थही बदलतो. ती साधना, ते तप ज्याच्याकडनं घडतं तो चिरंजीव होतो महाराज. आमच्या हनुमंतरायांनी काय केलं? नामस्मरणच केलं. या जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोण संत असेल तर हनुमंतराय आहे. खेड्या माझे काय भक्तीच्या त्या शरण
त्यांनी भगवंताचं भजन केलं, नामस्मरण झालं आणि भक्तीचा रस्ता जगाला दाखवला, आधी प्राप्त केला. नेहमी तसंच आहे बरं का, आधी मिळवावं, कळावं, मिळावं आणि मिळालेलं दुसऱ्याला द्यावं. सेवितो हा रस, वाटितो ज्ञाने वाहून काय महिमा वर्णू आता नपुरे ही वाणी बास. धन्यवाद. हा निदान पटल्यावर टाळी जोरात वाजवा, यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. आज कीर्तनकारण श्रोत्यांनी नाही पाहिजे, पण तुम्ही आम्ही खिळीमिळीत पाहिजे. धन्यवाद. मायबाप पहिल्यांदा प्राप्त करावं आणि मग दुसऱ्याला द्यावं. सेवितो हा रस, वाटितो अनेकांना वाटण्याकरता मिळवलं पाहिजे आणि मग ते दिलं पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, मला मिळालेलं मी देतोय ते गुह्य ज्ञान नामाच्या रूपाने मला प्राप्त झालं. मग मी ती साधना केली, देह पवित्र झाला आणि तपाच्या सामर्थ्यामुळं माझ्याकडनं भजन घडलं. मी चिरंजीव पदापर्यंत गेलो. आपणही जायचं असेल तर भजन करा, वर हात करा, सगळेजण, अगदी सगळे. आणि असेच आता राहू द्या पुढच्या वर्षीपर्यंत. विठोबा सर्वांनी टाळी. माय बाप नामस्मरणाची एवढी मोठी शक्ती आहे. हनुमंतराया चिरंजीव झाले म्हणून चिरंजीव होण्याकरता नामस्मरण करा. नामस्मरणाने होतं काय, कीर्तनाने होतं काय, भगवत प्राप्ती होते.
नवे नवे भगवत स्वरूप आम्ही होतो. देव पाहवाया गेलो तेथे देवची होणी ठेलो. म्हणून तपाचे सामर्थ्य तपिनीला अमूप चिरंजीव कल्प. एक दिवस नाही, एक वर्ष नाही, एक जन्म नाही, कल्पच्या कल्प चिरंजीव होऊन राहतो. हे नामाचं महत्व आहे, हे साधनेचं महत्व आहे. बरं, जो नामस्मरण करतो, चिंतनात राहतो, भगवत प्राप्ती करून घेतो, हे ज्ञान ज्याला मिळतं त्याचा एकट्याचा उद्धार होत नाही. तो एकटा तरून जात नाही, तर एकट्याचं कल्याण होत नाही, तर त्याचा मातृवंश, या मातृवंशातल्या 21 पिढ्या, पितृवंश, त्या पितृवंशातल्या 21 पिढ्या आणि जे भ्रातृवंश त्याच्या 21 पिढ्या, अशा जर पाहिल्या तर सगळ्या नवे नवे एवढ्याने भागत नाही. ज्ञानोबा म्हणतात, जे काही गणगोत्र असेल सगळ्यांचाच उद्धार होतो. तिसरं चरण. मातृ पितृ भ्राता मातृ पितृ भ्राता सगुत्र अपार चतुर्भुज नर भूमी ठेले. 2 मिनिटं सर्वांनी जागेवर थांबा. अगदी 2 मिनिटात कीर्तन संपलं. अगदी 5 मिनिटं खाली बस, फक्त 2 मिनिट. धन्यवाद. 2 मिनिटं अगदी झालंय कीर्तन. अभंगाचा भावार्थ मी आपल्या पुढे ठेवलेला आहे. 5 मिनिटात तिळाला सुरुवात होईल. अगदी 2 मिनिटं जागेवर थांबा. बसा बसा. या ठिकाणी जरा अभंग मी खालून वरती गेलो महाराज, हो, कारण माझी परंपरा आणि ज्ञानोबारायांच्या या अभंगाला, या वाड्याला 4 दरवाजे आहेत. 4 दरवाजे आहेत. त्या 4 दरवाज्यातनं कोणी कोडं जाईल, ज्याला जिथे आवडेल तिथं प्रवेश करावा. आणि म्हणून अशा या पद्धतीने अभंग आपल्या पुढे ठेवला. महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी इथे आलेले आहेत, ज्यांचं नामस्मरण किंवा ज्यांचं नाव सर्वांना ज्ञात आहे. बसा. त्या आदरणीय आमचे नारायण महाराज खिल्लारी, राहुल महाराज खरे,
किशोर महाराज शेळके, प्रकाशजी महाराज कातकडे, मृदुंगाचार्य टेकोडे महाराज, अलीकडचे मृदुंगाचार्य आबा खंडू आबा महाराज, मग आमच्या सोबदार महाराजापासनं सर्व महाराज मंडळी, कारण आपण आपले आहोत आणि आपले सगळे महाराज मंडळी, सगळे टाळकरी मंडळी, विष्णू महाराज, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. इथे उपस्थित सर्वच तोलामोलाचे व्यक्तिमत्व आहे, नामूल्यक यांचं करणं शक्य नाही. आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो. पण जाता जाता आमच्या आजी गयाबाई शामराव पाटील जगताप यांना जो आनंद झाला असेल, असा दावा या तालुक्यात तरी कोणाचा झाला नसेल, ही नारंगिरी बाबांची कृपा आहे, नारंगिरी बाबांचा आशीर्वाद आहे. गंगागिरी बाबांच्यापासून ही परंपरा या कुळामध्ये, तुम्ही आमच्या कुळातलेच आहे, नातं आहेच ना. आणि म्हणून अशा या पद्धतीने सर्वांचा उद्धार हो. ज्ञानोबरायांच्या व्यक्तीप्रमाणे आईसाहेबांना आदरांजली अर्पण करून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय विठ्ठल होईल. सर्वांचा सत्कार आमचे देवीदास महाराजां ते करतील आणि मग आपण तिळ घ्यायला जावं. झालेली सेवा देवाचरणी समर्पित करतो. जाता जाता अडवंगनाथ संस्थान भामानगर भामाठाणे या ठिकाणी धर्मनाथ बीज उत्सव त्या ठिकाणी असतो. येत्या 26 जानेवारी 2022 ते 3 फेब्रुवारी 2022 महाराष्ट्रातील कीर्तनकार नामवंत त्या ठिकाणी येत असतात. सकाळी 7 ते 11 सामुदायिक नवनाथ पारायण सोहळा आणि त्यानंतर दुपारी 11 पासून दिवसभर भोजन, 1 ते 2 प्रवचन, दुपारी 2 ते 4 हरिकीर्तन, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचे दिवसभर कार्यक्रम असतो, अन्नदान असतं आणि हेच गायक वादक त्या धर्मनाथ बिजीला राहणार आहे. त्याचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा ही विनंती. चाल होईल. जय विठ्ठल होईल. मग आपण उठाव. ज्ञानगुड गम्य ज्ञान देवाला गाले
पुण्याचे गणना गुण कोण हरी ज्ञानगुड गमये ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. धन्यवाद सर्वांना. सुंदर चाल आपण ऐकली. वेळही सुंदर झालेला आहे आणि आमच्या आजीचं जीवनही सुंदर झालेलं आहे. त्यामुळे हे सगळं सुंदर घडलेलं आहे. म्हणून आजींना जी गती मिळाली असेल त्या ठिकाणी चिर शांती लाभो ही देवाच्या चरणी प्रार्थना करून वाणीला विराम देतो. तत्पूर्वी एक सूचना आहे. हे समोरचं जे घर आहे ते आमच्या आजोबाच्या नावाने या मंदिराला दान दिलेलं आहे. शामराव पाटील जगताप यांच्या वतीने सागाचं घर मारुती मंदिरासाठी दान दिल्याबद्दल जगताप परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार आणि धन्यवाद. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम. विठ्ठल जय जय.